शाबास. दोन्ही पैलवानला समज दिली जाते. आमदार साहेब काय म्हणतायत बघा. आणि ट्रॉफी दिली जाते कुमार माने पैलवानला. नाही नव्हती घेतली. आमदार साहेबांच्या हस्ते दोन्ही पैलवानला मानधन देऊन ट्रॉफ्या देऊन सन्मान केला जातोय. धन्यवाद. पैलवान विजय शिंदे वासिम हात वरती करा आणि पैलवान मनीष रायते आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन हात वरती करा. कुस्तीला सुरुवात. पोलीस डिपार्टमेंट एकदा खाली बसवा सर्वांना. पोलीस डिपार्टमेंट. चला नितीन भाऊ ग्राउंड वर ताबा घ्या. हे समोरचे खाली बसा. खाली बसा समोरचे. आणि कुस्ती लागली मनीष रायते विरुद्ध विजय वारा. भगव्या लागेचा मनीष रायते आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अर्जुन अवॉर्ड काकासाहेब पवारांचा पट्टा. आणि विजय वारा लाल लागेचा बालगोपाल तालीम लाकाळा वाशिम सतीश उर्फ गल्लाभाऊ वानखेडेचा पट्टा. डोक्याला डोकं भिडलं फौलादी मनगटाला भिडले. अनादी कालापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा सुरेश भाऊ ठेकेदार वाशिम यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंटसाठी 200 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निलेश भाऊ जीवनानी नगरसेवक यांच्यातर्फे देखील कुस्ती कॉमेंटसाठी 200 रुपयाचं बक्षीस. कुस्तीला सुरुवात झालेली. कुस्ती या कुस्तीमध्ये जो पैलवान विजय होईल तो पैलवान फायनलला श्रीपाद ढेकळे बरोबर लढणार आहे. अजून एक कुस्ती आहे. तर तिकडं कुस्ती बाकी. दोन पैलवान आलेले आहेत. उमाजी चव्हाण आलेला आहे. विक्रम घोरपडे आलेला आहे. हा पलीकड थोडं पलीकड सारखा. हा अशा कुस्त्या असं मैदान असं प्रेक्षक खचाखच गच्च भरलेलं मैदान धुरंधर आमदार शामभाऊ खोडे साहेब यांच्या संकल्पनेतून आज एका नवीन अध्यायाला सुरुवात झालेली. निलेश भाऊ जीवनाने आणि सुरेश भाऊ ठेकेदार यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. सुरेश भाऊ सावळे सुंदर रूप मनोहर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. खाली बसा समोरचे. खाली बसा. खाली खाली बसा. बाउन्सर खाली बसवा त्यांना. खाली बसवा. खाली बसवा. वाघसिंहाची लढत सुरू झालेली आहे. आम्हाला कुस्ती दिसली पाहिजे. दोन हे पहा, खाली मानवी बसा. वाघसिंह एकमेकासमोर तुटून पडलेले आहे. मनगटाला मनगट भिडलं डोक्याला डोकं भिडलं आणि डोक्यातील विचारानं कुस्तीला सुरुवात झालेली आहे. डाव्या पवित्र्यावर लढतो तो विजय शिंदे आणि उजव्या पवित्र्यावर लढतो तो श्री मनीष रायते. असा महामुकाबला रंगलेला आहे. अनादी कालापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा आहे. अनादी कालामध्ये साधू संत महंत ऋषीमुनी नव्हते का? हो 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 मग प्रभू श्रीरामाला अवतार का घ्यावा लागला? तेव्हा एकच रावण होता. आज हजारो रावण गल्ली बोळातनं फिरायला लागलेले आहे आणि त्याच रावणाला आळा घालण्यासाठी घरामध्ये हनुमंत रूपी पैलवान असायला नको का? का माझं एवढं लिटर गेलं आणि तेवढं लिटर गेलं? पोराचं पायात अडकत्यात. कोण तुमचं बँक बॅलन्स बघायला येत नाही. कोण तुमची तिजोरी बघायला येत नाही. उघडी तिजोरी. कोणाचं पोर म्हटलं की पैसे फिटले. येताना काय बी आणलं नाही जाताना काय बी न्यायचं नाही. नंगा आया था और नंगा जाएगा. बहुत कमाए हीरे मोती कफन को जेब नहीं होती और मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. शाबाश. खाली बसा. खाली बस. प्रेक्षक मंडळी अशा कुस्तीला टाळ्या वाजवा. कौतुक करा दोन्ही पैलवानचं. कुस्ती काय असते, कुस्ती कशी असते. खट्ट
कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान चालू आहे. खचाखच मैदान गच्च भरलेलं आहे. ही कुस्तीची किमी आहे. 21वे शतक. ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचा युग. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद आज पाहायला मिळतोय. पैलवान जगत जेता गामा. गामा हे नाव आजही सगळ्याच्या मनात आहे. गामा पैलवान जगत जेता झाला. गामाचा इतिहास सांगतोय. गामा जगत जेता झाला, पण उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग घेऊ दिला जात नव्हता. गामाच्या वस्तादनं जाहीर केलं, माझ्या पट्ट्यापुढं कोण टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले आणि भारताच्या जनतेतून आवाज उठला. इंग्लंडच्या जनतेतून आवाज उठला, भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला. गामा जगत जेता झाला. जेस्को बरोबर फायनलला कुस्ती आली होती. जेस्को हा प्रख्यात वकील होता. समुद्रात पोहायचा, व्यायाम करायचा. त्याच्या मनाला ती गोष्ट लागली. पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पतेळ्याला कुस्ती लागली. पुन्हाही 42 सेकंदात आकडे लावून आसमान दाखवलं गामाने जिस्कोला. भारताची फाळणी झाली. गामा पैलवान पाकिस्तानात राहायला गेले. पाकिस्तानमध्ये एक जाती दंगल उसळली होती. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं, माझ्या देहाचे खांडोळे करा, नंतर हिंदूकडे जावा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. धर्मनिरपेक्ष होते गामा. कृष्ण भक्त होते गामा. म्हातारपणी गामा पैलवानला अर्धांगवायू झाला, पॅरलेस. या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी मारता येईन अशी परिस्थिती गामाची झाली. गामाला म्हातारपणी मदत कोणी केली? जेस्कोनी केली. सांगण्याचं तात्पर्य आणि सांगण्याचा उद्देश एवढाच, कुस्ती म्हणजे काय जन्मानं जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खिलाडूवरतीने स्वीकारायचं असतं. हारजीत होत असते, विजय पराभव होत असतोय, पण ते सगळं स्वीकारावं लागतं. तेव्हा हे शक्य होत असतं. ही कुस्तीची परंपरा हजारो वर्षांनी पूर्वी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली आहे. खरोखर आज या वाशिम जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून अशक्य ते गोष्ट शक्य झालेली आहे. धुरंधर आमदार शंभाऊ खोडे साहेब, भारतीय जनता पार्टी, भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मस्त हो हो, यांच्या मार्गदर्शनाखाली चपले गड्या 2-3 जण. काही गरजच नाही ना. गल्ला पैलवान पहिले सांगितलं होतं की कठाळा पूर्ण मला खाली पाहिजे म्हणून. गल्ला भाऊन सांगितलं होतं पूर्ण खाली द्या म्हणून. हे शदाबाई पेंटवाले यांच्याकडून ₹200 बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद शदाबाई. हिंद केसरी मारुती माने भाऊंचा इतिहास मगाशी सांगितला. खेडे गावात राहून हिंद केसरी होणारा एकमेव महाराष्ट्रातला पैलवान कोण असेल तर पैलवान मारुती भाऊ माने. 144 किलो वजन होतं. जसे देहाचे होते तसेच दिलाचे होते पैलवान मारुती भाऊ माने. पर्सनॅलिटीला पाहून, रुबावाला पाहून राजीव गांधींनी राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना घेतलं. या कुस्तीनं अनेकांना बरसच काय दिलंय कुस्ती खेळानं. आतापर्यंत कुस्तीकडे पाहण्याचा उद्देश वेगळा होता. कुस्ती म्हणजे गावचं वैभव, घराण्याची प्रतिष्ठा, पण आयुष्याचं भविष्य घडतं या लाल मातीतून, या कुस्ती खेळातून. बोला सर. 5 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. घ्या आरामानं. 5 मिनिट दिलेले. विजय शिंदे आणि मनेश रायते पैलवान 5 मिनिटं दिलेली. 1-1 सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला आहे. वेळ कुणासाठी थांबत नसतो. वेळ कुणासाठी थांबत नसते. चला कुस्ती करा पैलवान. 5 मिनिटं दिलेली आहेत.
रोस्तोमहिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला पडलेलं एक गोड स्वप्न 29 नोव्हेंबर 1969 महाराष्ट्र केसरी झाले. हरिश्चंद्र बिराजदार मामा हे रामलिंग मुदगडचे लातूर जिल्ह्यामधले कासारसाई जवळ त्यांचं गाव. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीमध्ये रुजू झाले. इयत्ता 9वी 10वीच्या वयात असताना या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी 1964 आणि 1965 ला झालेल्या गणपतांना खेडकर त्यांना वस्ताद लाभले. स्वतः महाराष्ट्र केसरी झाले. रोस्तोमहिंद झाले. राष्ट्रकुलला नंबर काढला. लाल मातीपासून दूर झाले नाहीत. गोकुळ वस्ताद तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला. 6 महाराष्ट्र केसरी घडवले. पैलवान तानाजी बनकर, पैलवान छोटा रावसाहेब मगर, पैलवान चंद्रास निमगिरे, पैलवान दत्ता गायकवाड, पैलवान विकी बनकर असे महाराष्ट्र केसरी 6 घडवले हरिश्चंद्र बिराजदार मामाने. काका पवार, राहुल आवारे पैलवान, रणजित नलोडे पैलवान यांच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान घडवले. 2 महान महाराष्ट्र केसरी घडवले. दिलीप भरणे पैलवान, विजय पाटील नागठाणकर पैलवान महान महाराष्ट्र केसरी झाले. माणिक पवार महान महाराष्ट्र केसरी झाले गोकुळ वस्ताद तालमीचे. शबास. हरिश्चंद्र बिराजदार मामांचा इतिहास फार मोठा आहे. अनेक पैलवानांचा इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातले मंडळ एकत्र आले. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापू लाड, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण अशा मंडळींनी 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव भरायचा. 61 पासून गदा देण्याची प्रथा चालू झाली आणि 1961 ला या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी झाला पैलवान दिनकर दह्यारे. सांगलीचे दिनकर दह्यारे, कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीचे पैलवान. पहिलं जुनं औरंगाबाद आणि आताचं संभाजीनगर तिथं पहिलं अधिवेशन झालं आणि महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला पैलवान दिनकर दह्यारे यांनी. आतापर्यंत या महाराष्ट्राचे 51 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. त्यापैकी 7 डबल महाराष्ट्र केसरी, 2 टिबल महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा कोणती? महाराष्ट्र केसरी. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं कारण महाराष्ट्रात फार मोठी क्रेज असणारी स्पर्धा ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली आहे. दोन्ही पैलवान तुफानी ताकदीचे आहेत. दोन्ही पैलवान तुल्यबळ आहेत. दमा खासाची कुस्ती आहे. बोला. ठीक आहे, 2 मिनिटं तुम्हाला बोलण्यासाठी वेळ देतो, काही अडचण नाही. बोलायचं नाही. तुम्ही वजन सांगत राहा. इतिहास सांगतो, भूगोल सांगतो, सगळं सांगतो. 18 वर्ष झालं या कुस्ती कॉमेंट्रीतच आहे. बरंचच काय बोलता येईल, फक्त ऐकणारे पण तेवढ्या उत्साहात पाहिजे. ते बोलणं एवढं सोपं नसतं. गेले 7 तास झालं माझे सहकारी नागेश बोराटे सर शिरपूर जैनचे 5 वर्ष झालं कॉमेंट्री क्षेत्रात आलेले. पॉइंटवर तात्या बोला. पॉइंटवरती कुस्ती चालू होते आणि या वाशिम जिल्ह्याचा एक महान मल्ल, डबल विदर्भ केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन ज्ञानेश्वर गादेकर पैलवान यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेंट्रीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी नागेश बोराटे दोघांना 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि आमच्या आवाजाचं कौतुक केलेलं आहे. आणि आसवले सरांसाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. सर्व प्रेक्षकांनी शांततेत कुस्ती पाहायची आहे. दोन्ही समालोचन करते यांचं या महोत्सव समितीच्या वतीने सहर्ष स्वागत, आभार. ज्यांनी रामायण, महाभारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आतापर्यंतचा इतिहास या कुस्तीचा सांगितलेला आहे. आता शांततेत सर्व प्रेक्षक, सुई जर खाली पडली तर तिचा आवाज येईल या भावनेने ही कुस्ती बघत आहेत.
चला घ्या पंच. आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन्ही पंच, मल्ल सुद्धा चांगले नामांकित, डाव प्रति डाव मारण्याचा प्रयत्न करत आहेत. बस शबास, आम्हाला पुढच्या वर्षी यायची आवश्यकता दिसत नाही असं वाटायला लागलंय. तुमच्याशिवाय होणारच नाही. जरा तुम्ही प्रयत्न करायला लागला म्हणून असंच बोललो. असंच नाही, मीही याच्याही वेळ अगोदर कुस्त्या भरवलेल्या आहेत. आम्ही फक्त आमदार महोदयांनी हे क्रीडा महोत्सव भरवला एवढंच. आवाज हा सरावाने सुधारतो. आम्ही हातात माईक घेतला की एवढं बोलायला नाही शिकलो. आरकेली सर साक्षीदार आहेत त्याचे. 17-18 वर्ष घालवावं लागलेले आहेत. दोन्ही मल्ल तुल्यबळ. तात्या, बऱ्याच वेळची कुस्ती सुरू आहे, एक वेळा त्यांचा परिचय दिला पाहिजे. खाट्ट कुस्ती आहे. आजची अतिशय मेहनती पैलवान आहेत, कष्टाळू पैलवान आहेत. पैलवान मनीष रायते आणि या वाशिम जिल्ह्याचा पैलवान विजय शिंदे वारा. बस दोघांनाही चांगले गुरु लाभलेले. विजय शिंदे गल्लाभाऊ वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. सतीश उर्फ गल्लाभाऊ वानखेडे यांचा पट्टा आहे, तर मनीष रायते हा काका पवारांचा पट्टा आहे. काका पवारांचे वस्ताद हरिश्चंद्र बिराजदार मामा. काका पवारांनी 23 देशातनं पदक आणली, भारत मातेच्या कीर्ती मुकुटामध्ये ओवली. म्हणून महाराष्ट्र शासनाने 1999 साली काकासाहेब पवार यांना अर्जुन अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्या काकासाहेब पवारांचा एक पट्टा आहे. पैलवानकीत कुस्तीत गुरु महत्वाचा असतो. एखादा पैलवान मोठा झाला, पैलवानाचं कष्ट, गुरुचं प्रशिक्षण, गुरुचं ज्ञान, आई वडिलांची कसरत, आजी आजोबांचं पुण्य फळाला येते तेव्हा पैलवान होत असतो. नशिबाला पुण्याची साथ हवी असावी लागते. कुस्तीसारखा कुठल्याही खेळात संघर्ष नाही. हातापायाला इंजुरी होते. कुस्ती फायटिंगचा खेळ आहे, पण त्याच्यावर मात करावी लागते. शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बालपणी शिवप्रभूंना घोडेस्वार होण्याचं, ढाल चालवण्याचं, भाला चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. मासाहेब जिजाऊ म्हणले असत्या, बाळ शिवबा घोड्यावर बसू नको, पाय मोडल. स्वराज्य निर्माण झालं असतं का? हे स्वीकारावं लागतं, स्वीकारूनच पुढं जावं लागतं. तसा कुस्तीत लय मोठा संघर्ष आहे. त्या संघर्षावर मात करून पुढं जावं लागतं, तेव्हा शक्य होत असतं. डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान चालू आहे. खट्ट आणि खसेल अशी कुस्ती आहे. जरा पलीकडल्या बाजूला कुस्ती गेल्यानंतर मला दिसत नाही साहेब. हा मधात घ्या बसतात कुस्ती. बोला की. बाकी रखे ही नहीं कुछ बोलने के लिए. ज्याच्याकडे वक्तृत्व आहे त्याला नेतृत्व करता येतं. जो नेतृत्व करतो तो समाजाचं कर्तृत्व पूर्ण करत असतो. वक्तृत्व ही कला फार मोठी आहे. हजारातनं एखाद्याला वक्तृत्वाची कला मिळते. मग कुठलंही क्षेत्र असो. हो, घ्या म्हणतात. गोपाळ नारायणराव जाधव वासेम यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कॉमेंट्रीसाठी धन्यवाद. कुस्ती करा. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत अध्यक्ष. 36 जिल्ह्यामध्ये 30 जिल्ह्यात कुस्तीला अस्तित्व आहे. प्रामुख्याने सांगली, सोलापूर, सातारा, पुणे,
नगर या 5 जिल्ह्यामध्ये जास्त अस्तित्व आहे कुस्तीला. इतर जिल्ह्यामध्ये जरा थोडंसं कुस्तीचा माहोल कमी प्रमाणात आहे. 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यात कुस्तीला अस्तित्व आहे. 30 जिल्ह्यात एकही जिल्हा मी कुस्ती कॉमेंट्रीसाठी जाण्याचा राखलेला नाही. हिंगोली असेल, परभणी असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर काय आमचाच जिल्हा. पुणे काय पुण्यासारखे मैदान बी नाही आणि पुण्यासारखं पैसेही कुठं नाहीत दुसरीकडे. मी सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात गार अकोले नावाचं माझं गाव आहे. भीमा नदीच्या तीरावर उजनी धरणाच्या कडला. जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. पंढरीचा पांडुरंग आपल्याला माहित आहे. हजारो भाविक भक्तिभावाने पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जातात. शबास ओ आणि विजय शिंदे, अरे बाप रे, विजय हे नाव सार्थ केलेलं आहे. नपते सरांकडून 1000 रुपयाचं बक्षीस. विजय शिंदे, वासिम गल्लाभाऊ वानखेडे यांच्या पट्ट्याला 1000चं बक्षीस दिलेलं आहे नपते सरांकडून. आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल आम्हा दोघा निवेदकांसाठी नपते सर, नपते क्लास